नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी ॲग्रोस्टार ॲग्रो डॉक्टर अतुल टेमगिरे. माझ्यासोबत आहेत ॲग्रोस्टार ॲग्रो डॉक्टर तेजस कोल्हे सर. नमस्ते. शेतकरी बंधूंनो, म्हणजे कलिंगडाच्या शाश्वत आणि चांगल्या उत्पादनासाठी आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, की अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी जे व्यवस्थापन आहे, ते कशा पद्धतीने त्याचा महत्त्वाचा काय रोल आहे का कलिंगडाच्या पिकामध्ये किंवा शाश्वत उत्पादनामध्ये, ते आपण जाणून घेणार आहोत. कलिंगड पिकामध्ये काही समस्या आहेत, जसे की फळमाशी असेल किंवा व्हायरस असेल. ह्या समस्याबद्दल सुद्धा आपण तेजस सरांकडून या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय इत्थंभूत माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत. तेजस सर, जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे कलिंगड पिकामध्ये पाण्याचं पण मला असं वाटतं महत्त्वाचा रोल हो आहे. आहे. कारण की कलिंगड पिकामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये उत्पादन तर घेतच असतो. परंतु पाण्याच्या पाळ्या पुढे मागे झाल्यानंतर एक क्रॅकिंगची समस्या पण जाणवते हो. कलिंगड पिकामध्ये. म्हणजे त्याविषयी काय, म्हणजे पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी कलिंगड पिकामध्ये कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? आता याच्यात 3 टप्प्यात आपण पाण्याचा विचार करू, की सुरुवातीला लागवडीच्या वेळेला आपण जसं सांगितलं, की जर बी लागवड केली असेल, ओल्या बेडमध्ये बी लागवड करतो. उगवून आल्यानंतर वापसा कंडिशन पाहून आपण टप्प्याटप्प्याने पाणी देत असतो. तर जे सुरुवातीचं पाणी आहे, तर ते वेळच्या वेळी देणं ही शेतकऱ्याची भावना असते. कारण रोप आहे, रोपाची काळजी घेतली पाहिजे. रोपाला पाणी कमी पडता कामा नये. पण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सुरुवातीचे जे काही पुनर्लागवड केलेली असतील किंवा बी उगवून आल्यानंतर असेल, तर ते पाणी तुम्ही सतत तिथं ओल ठेवताय, सतत वापसा ठेवताय. तर ती मुळी तुमच्या पिकाची जास्त वाढणार नाही. म्हणजे पाणी जर आपण तिथं उपलब्ध परिस्थितीत ठेवलं, तर मुळी कष्ट घेणार नाही पाणी शोधण्यासाठी पुढे जाण्याचं. मग जर आपल्याला मुळीचा विस्तार करायचा असेल, तर शेतकऱ्यांना माहिती आहे, की बाजारामध्ये ह्युमिक मिळतं. ह्युमिक आणलं, ह्युमिक वापरलं, की मुळीचा वाढ होते. पण मुळीची वाढ होते म्हणजे ती सफेद मुळीची होते. जी आपल्याला पिकाला बळ देणारी जी मुळी आहे, तर ती जी ज्याला थोडक्यात आपण सोटमुळ म्हणतो. तर त्याची वाढ जर करायची असेल, तर आपल्याला पाणी नियंत्रित देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ठिबक बसवल्यानंतर वापसा कंडिशन मेंटेन करायची. काही तासांसाठी, अगदी पूर्ण दिवसभरासाठी मी नाही म्हणणार, पण काही तासांसाठी 4 तास, 6 तास आपल्याला तिथं पाण्याचा थोडासा ताण थोडासा द्यायचा ताण आहे. देणं गरजेचं आहे. जेणेकरून ती मुळी प्रयत्न करेल आणि मुळीचा विस्तार जास्त होईल. जितका मुळीचा विस्तार जास्त, तितकं आपल्या वेली सशक्त बनतील. त्या वेलीमध्ये मरची समस्या कमी येईल आणि त्या वेली आपल्याला शेवटपर्यंत फळ पोहोचवण्यासाठी मदत करतील. तर हा झाला पहिला टप्पा म्हणजे पुनर्लागवड किंवा वेल सेट होत असताना, बी उगवून आल्यानंतर पाण्याचं पाण्याचा व्यवस्थापन. व्यवस्था. आता दुसरा टप्पा, फुलोर अवस्थेनंतर ज्यावेळेस फळ सेट होत असतं, त्यावेळेस एक पाण्याचं आपल्याला शेड्यूल ठरवायला लागतं. मग त्यावेळेस आपल्याला पाण्याच्या शेड्यूलमध्ये जास्त तफावत करता येत नाही. कारण जे फळ क्रॅकिंगची तुम्ही समस्या बोलले, तर शेतकऱ्यांकडून चूक काय होते, की शेतकरी सकाळी पाणी चालवतात, काही शेतकरी संध्याकाळी पाणी चालवतात. पण या दोन्ही चुकीच्या पद्धती. पिकाला पाणी का लागतं? तर हे पहिलं समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी. पिकाच्या पानांमध्ये जी पर्णरंध्र असतात किंवा ज्याला हरितलौह म्हणतो, तर सूर्याचा जो काही प्रकाश येत असतो, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येऊन ती हरितलौह पिकाचं अन्न तयार करत असतात. म्हणजे पिकाचं जे काही स्वयंपाकगृह आहे, तर ते त्याचं पाणी. त्या स्वयंपाकगृहासाठी आपल्याला घरात स्वयंपाकासाठी किती पाणी लागतं? तर आपल्या घराच्या वरती 1000 लिटरची पाण्याची टाकी, 1000 लिटर मधले 900 लिटर तर आपण स्वयंपाकाला वापरत नाही. आपण फक्त स्वयंपाकासाठी लागणारं जे पाणी आहे, 20 लिटर, 40 लिटर, 50 लिटर आपल्याला लागतं. तसंच पिकाचं तुम्ही जे काही पाणी देता, तुमचं ठिबक समजा एका ड्रिपरची कॅपॅसिटी 2 लिटरची किंवा 4 लिटरची. तुम्ही जे पाणी देता, तर त्या पिकाला किती लागते? स्वयंपाक बनवण्यासाठी किंवा अन्न निर्मितीसाठी तेवढंच पाणी पीक घेतं. बाकीचं पाणी त्या पर्णरंध्रामधून बाहेर काढतं. जसं आपल्या त्वचेला जे घाम येण्यासाठी जे जागा ठेवलेली किंवा ज्याला आपण होल ठेवलेली, तसंच पिकाच्या पानांना असतात. स्टोमॅटा म्हणतो त्याला. टोमॅटो. त्यातून ते पाणी बाहेर जात असतं. मग तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं, तर ते पाणी बाहेर काढणं हे एक त्याचं काम अतिरिक्त वाढतं आणि जेवढं पाणी त्याला अन्न निर्मितीसाठी लागतं, तेवढंच पाणी ते ठेवतं. मग अन्न निर्मितीसाठी लागणारच पाणी तुम्ही त्याला द्यायचं असतं. म्हणजे त्या पिकाला आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार पाणी द्यायचं असतं. अतिरिक्त पाणी जर दिलं, तर ते पाणी बाहेर टाकण्याची जी काही त्याची एनर्जी वाया जाते किंवा ऊर्जा त्याची ऊर्जा शक्ती जी, शक्ती. तर ती क्षय होते आणि त्यात तुमच्या पिकाचं उत्पादन घटत असतं. म्हणजे जे पोटेन्शियल आहे, आपण जे पोटेन्शियल म्हणतो, म्हणजे कलिंगड पिकातून आपल्याला पोटेन्शियल समजा 30 टनाचं आहे, तर तुम्ही अतिरिक्त पाणी दिल्यामुळे ते कदाचित 25 वर येईल, 25चं 20 वर 20 येईल, वर. 20चं 15 वर येईल. तर ही शक्यता घडू शकते. त्यामुळे मर्यादित पाणी द्यायचं. अतिरिक्त पाणी दिल्यामुळे दुसरा लॉस काय होतो, की तुम्ही पाण्यासोबत अन्नद्रव्य देत असता. ती अन्नद्रव्य जमिनीत लीच होत जातात. म्हणजे जमिनीत खालच्या थरात जातात, वरच्या थरात राहत नाही. आपली कलिंगडाची मुळी ही काही खोलवर जात नसते. टोमॅटोसारखी, मिरचीसारखी. ती वरच्या थरात असते. वरच्या थरात अन्नद्रव्य राहण्यासाठी पाणी पण आपल्याला मर्यादित किंवा नियंत्रित नियंत्रित स्वरूपात द्यायला स्वरूपात लागतं. देणं गरजेचं आहे. त्यातही पण तुम्ही मल्चिंग केलंय. मल्चिंग केलंय म्हणजे तुमच्या जमिनीतून जे पाणी बाहेर पडणार आहे, जेवढं वेली त्याच्या टोमॅटोमधून किंवा पर्णरंध्रामधून जेवढं पाणी बाहेर टाकणार आहे, तेवढंच पडणार आहे. बाकी मल्चिंग असल्यामुळे, सूर्यप्रकाशामुळे किंवा उन्हामुळे बिलकुलही पाणी बाहेर पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला तितकं नियंत्रित पाणी देणं गरजेचं आहे. दुसऱ्या टप्प्याचा विचार आपण केला, तर शेतकऱ्यांनी पाणी देत असताना कधी पण सूर्य
दय झाल्यानंतर म्हणजे सूर्य उजाडल्यानंतरच पाणी द्यावं आणि सूर्यास्त होण्यापूर्वी पाणी बंद करावं. म्हणजे शेतकऱ्याचं शेड्यूल जर 1 तासाचं आहे, तर सकाळी 7च्या आधी त्यांनी पाणी देऊ नये आणि संध्याकाळी 4 वाजेच्या नंतर कधीही पाणी देऊ नये. हे सूत्र जर लक्षात ठेवलं, तर आपल्या कलिंगडच काय इतर कोणत्याही पिकांमध्ये ज्या समस्या येणार आहे, तर त्या कमी येतील. हा एक भाग झाला. दुसरं, ज्यावेळेस फळपक्वता होत असते, तर फळपक्वता होत असताना त्याला तुम्ही जर नियंत्रित पाणी नाही दिलं, अतिरिक्त पाणी दिलं, तर जसं पर्णरंध्रातून पाणी बाहेर पडतं, तसं पीक फळातून सुद्धा पाणी बाहेर पडण्याची एक काय म्हणतो ना त्याला, शक्यता एक आपण पण त्याला इमर्जन्सी अरेंजमेंट हा, म्हणतो. हा. तर ती इमर्जन्सी अरेंजमेंट केलेली असती, पिकांनीच केलेली असते. मग तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं, तर पर्णरंध्र एकदा पाणी बाहेर टाकण्यासाठी सक्षम नसली किंवा त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त झालं, का मग ते फळातून बाहेर येतं. मग ते फळ फुटतं. आणि मग शेतकऱ्यांना वाटतं मी कॅल्शियम वापरतोय, मी बोरॉन वापरतोय, तरी माझं फळ कंट्रोल फुटलं. होत नाही. तर ते फळ फुटण्याची जी समस्या आहे, ती पण टाळायची असेल, तर पाणी नियंत्रणात देणं गरजेचं आहे. मी पुन्हा पुन्हा वारंवार शब्द वापरतो, नियंत्रणात. म्हणजे पाणी द्यायचं नाही असंही नाही आणि अतिरिक्त पाणी झालं असंही नाही. ही एक बाब. आणि पाणी देत असताना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्याच वेळेत आपल्याला पाण्याचं शेड्यूल ठेवायचे आणि फळपक्वतेच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे शेड्यूल फॉलो करायचे. म्हणजे तुम्ही दिवसाआड 1 तास देताय, तर दिवसाआड 1च तास द्यायचे. तुमच्या पिकाला तुम्ही काय सवय लावली? 2 दिवसाआड 2 तास देताय, तर ती 2 दिवसाआडच 2 तास द्यायचे. ती सवय तुम्ही बदलायची नाही. ती जर बदलली तर पीक डिस्टर्ब होतं. जशी आपल्या ह्युमन टेंडन्सी असते किंवा आपली जी काही मानसिकता असते, तशीच पिकाची पण काही मानसिकता असते. ती जर तुम्ही बदलायला गेला, तर तुम्हाला त्याची समस्या किंवा त्याचे जे काही दुष्परिणाम आहे, ते लगेच जाणवायला चालू होतात. आणि खास करून कलिंगड पिकामध्ये तर हे लवकर होतं. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण पाणी, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे पाणी आहे. आपण म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कुठल्याही पिकाला पाणी देत असतो आणि त्याने आपलं उत्पादन वाढत असतं, हा आपला एक गैरसमज आहे. तर म्हणजे तेजस सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे, की कलिंगड पिकामध्ये पाणी किती प्रमाणामध्ये, कुठल्या वेळेला पाणी देणं गरजेचं आहे आणि स्टेजेसनुसार, सुरुवातीची स्टेज असेल, फुलाची स्टेज असेल किंवा फळवाढीची स्टेज असेल. या स्टेजमध्ये आपण पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, ते आता आपल्याला सांगितलेलं आहे. तेजस सर, आता पाण्याचं नियोजन झालं, परंतु कलिंगड पिकामध्ये आपण 20 टन, 25 टन, 30 टन ह्या प्रमाणामध्ये उत्पादन घेत असतो. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं क्वालिटी उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन हा नक्कीच. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कलिंगड पिकामध्ये. हो. तर त्याविषयी काय, म्हणजे कोणकोणती अन्नद्रव्य कलिंगड पिकासाठी महत्त्वाची आहेत? जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, की आपण बेसल डोस बनवत असताना आपल्या बेडमध्येच आपण अन्नद्रव्य वापरतो. आता काही शेतकऱ्यांना वाटतं 60 दिवसाचं पीक आहे. कलिंगड हे सरासरी 60 दिवसाचं. रोप लावलं तर 60 दिवसाचं. जर तुम्ही बी लावलं असेल तर साधारण 70-75 दिवसाचं. एवढ्या कमी कालावधीच्या पिकासाठी एवढी खतं लागतात का? तर माझा त्या शेतकऱ्यांना प्रश्न आहे, ज्यावेळेस तुम्ही मिरची किंवा टोमॅटो ज्यावेळेस 6 महिने त्याचं उत्पादन चालवता, तेव्हा जाऊन तुम्हाला 25, 30, 40 टनापर्यंत उत्पादन येतं. कांद्यासारख्या पिकामध्ये तुम्ही 4 महिने कांदा शेतामध्ये ठेवतात, तेव्हा जाऊन तुम्हाला 25-30 टन उत्पादन देतं. परंतु तितकंच उत्पादन तुम्हाला फक्त 60 दिवसात कलिंगड देते. बरोबर. म्हणून तुम्हाला अन्नद्रव्याचा वापर हा खूप काय म्हणतो ना त्याला आपण नियोजन नियोजन पद्धतीने पद्धतीने करणं करणं गरजेचं गरजेचं आहे. जर तो नाही करू शकलो, तर मग आपण विनाकारण त्याच्यावर पैसे खर्च करतोय, असं त्यातलं होतं. आता अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा एक ढोबळ हिशोब आहे, की ढोबळ हिशोब कसा आहे, की तुम्ही सेंद्रिय खत हे साधारणपणे 30 ते 40% त्याच्यावर तुम्ही भार द्यायचा आहे. 30-40% आर्थिक पद्धतीने म्हणा किंवा क्वांटिटीच्या हिशोबाने म्हणा. त्यानंतर एक साधारण 20 ते 25% तुम्हाला दाणेदार खत जे आपण बेसल डोस वगैरे बेसल जमिनीत डोसमध्ये वापरला वापरतो ते. तो करतो. परत एकदा 30% पर्यंत आपण विद्रव्य खतं, कारण आता ठिबकनी नियोजन करतोय. कलिंगडासारखं जे प्रिसाइज फार्मिंग म्हणतो आपण, तर तिथं विद्रव्य खतांचा वाटा येतो. बरोबर. आणि एक 10% साधारण एक पैशाच्या स्वरूपात की 10% खर्च हा तुम्हाला जैविक वर करायचा आहे. जैविक आणि सेंद्रिय हे 2 गोष्टी आहेत. पहिलं तर दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सेंद्रिय म्हणजे काय? जे सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढवतं, जिथं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, जमीन भुसभुशीत होते आणि मुळाला एक चांगलं पोषक वातावरण मिळतं, ते सेंद्रिय कर्ब करतं. मग त्यासाठी शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल, ते आपण वापरतो. जैविक म्हणजे काय? जिथं नत्र, स्फुरत, पालाश विरघळणारे जीवाणू किंवा अनुपलब्ध स्वरूपात जमिनीत पडलेले जे काही अन्नद्रव्य ते पिकाला उपलब्ध करून देणारे जीवाणू, ते म्हणजे आपण जैविक. तर ते जैविकही वापरायचे असतात. यात सर्वांचा समतोल आपण जर साधला, तर निश्चितच आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी उत्पादनाची जी मजल आहे, तर ती मोठी घेऊ शकतो. घेऊ शकतो. त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कलिंगड पिकामध्ये काही अशी अन्नद्रव्य आहेत का, जी आपल्याला वाटतात, की ही अन्नद्रव्य जाणं गरजेचं आहे? नक्कीच. वेलवर्गीय पीक आहे. तर आपण जे नत्र स्फुरत पालाश हे तर नियमित स्वरूपात देतो. आपण बेसल डोसमध्ये बेड भरत असताना आपण खास करून स्फुरद आणि पालाशची काळजी घेतली. त्यानंतर आपण ज्यावेळेस कलिंगड वाढीच्या अवस्थेत असतं, त्यावेळेस आपला स्टार्टर ग्रेड ज्याच्यामध्ये 19-19-19 असेल. जर तुम्ही बी लावलं असेल तर 19-19-19 हा अतिशय चांगला ग्रेड आहे किंवा तुमचं थंडीत उत्पादन घ्यायचं तर 19-19-19 हा योग्य ग्रेड आहे. मग तुम्ही सरासरी 1 एकरला 1 किलो एका दिवसाला
असं एक सरासरी त्याचं गणित आहे. मग तुम्ही दिवस आड देताय तर 2 किलो तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही 3 दिवस आड खत देताय तर 3 किलो द्यावं लागेल 1 एकरसाठी. अशा पद्धतीने ते ग्रेड वापरायचे. जर तुम्ही रोप लावला असेल आणि थंडीचा कालावधी नसेल तर तुमचं वेल चांगल्यापैकी विस्तार व्हायला चालू होतं. तिथं 19-19 ऐवजी 13-40-13 या ग्रेडचा तुम्ही वापर करू शकता. हे झालं नत्र स्फुरत पाला. मग सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला काय लागतं तर झिंकची गरज असते. झिंकमुळं वेलीला वाढीला चालना मिळते आणि खास करून थंडीच्या दिवसामध्ये पिकाला जे बळकटी देण्याचं काम ते झिंक करत असतं. फुलोरा अवस्थेच्या आसपास आपल्याला काय लागतं तर कॅल्शियम बोरॉन लागतं. कॅल्शियममुळे जी फुलधारणा किंवा फुलांचं रूपांतर फळामध्ये होण्यास मदत होते. बोरॉननी जे काही परागीकरण आहे ते चांगलं होतं. ते तिथं कॅल्शियम आणि बोरॉनचा रोल येतो. त्यानंतर फळपक्वतेच्या अवस्थेमध्ये परत एकदा फळ तडकू नये. फळाची जी साल आहे तर ती व्यवस्थित इलॅस्टिक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ना ताणण्याजोगी राहावी यासाठी परत कॅल्शियमचा रोल येतो आणि कॅल्शियम देत असताना त्यासोबत बोरॉन द्यायला लागतं. तेही तिथं बोरॉन कॅल्शियमचा रोल येतो. वेलीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये एकदा आणि फळ पोसण्याच्या पोसण्याच्या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये. दोन्ही वेळेस आपल्याला एकदा मॅग्नेशियमची पूर्तता करावी लागते. मग मॅग्नेशियम सल्फेट आपण ठिबकद्वारे 5 ते 10 किलो प्रति एकर देऊ शकतो. त्यानंतर ज्यावेळेस फळपक्वतेची अवस्था येते तर त्या फळामध्ये चांगला रंग येण्यासाठी, चांगला कलर डेव्हलप होण्यासाठी म्हणून आपल्याला जशी पोटॅशची गरज आहे त्याच्या खालोखाल फेरसची पण गरज आहे. आणि फेरस आणि पोटॅश दोन्ही संयुक्त पद्धतीने चालतात. त्यामुळे आपल्याला फेरस आणि पोटॅशचा वापर करावा लागतो. फेरस जर आपण वापरलं फवारणीद्वारे असेल किंवा जमिनीतून देणारं फेरस असेल तर तुम्हाला निश्चितच तिथं फळाचा कलर आहे तो डेव्हलप होण्यास मदत होते. अशा पद्धतीचे अन्नद्रव्य आपण वापरू शकतो. त्यानंतर अगदी ट्रेस एलिमेंटमध्ये विचार केला तर सिलिकॉनचा. सिलिकॉन सारखं अन्नद्रव्य जे पिकावर येणारे ताणतणाव आहेत, जैविक असेल, अजैविक असेल. तुम्ही अतिरिक्त पाणी दिल्यामुळे काही ताणतणाव आले असतील किंवा तुमच्याकडून काही कीड रोगाचं व्यवस्थापन मागे पुढे झालं असेल, तर ते जे ताण येतात, तर ते कमी करण्यासाठी सिलिकॉनचा एक सिलिकॉनचा वापर वापर. असतो. मग तुम्ही फवारणीद्वारे म्हणा किंवा आळवणी किंवा ठिबकद्वारे म्हणा, तर सिलिकॉन वापरू शकता. या सर्व अन्नद्रव्याचा वापर आपण करत असतो. आता फ्लोरा स्टेज आली. पहिलं स्टार्टरकडे आपण 19-19 किंवा 13-40-13 विचार केला. जसं आपल्याला प्लॉटमध्ये फुलं दिसतात, तर फुलं दिसण्याची अवस्था आली, की आपण 12-61 कडे जातो. जिथं 12% नत्र आणि 61% फॉस्फरस आहे. 12-61 देण्यामागचा उद्देश असा, की आपल्याला नत्र कमी करायचं आहे आणि वेलीचा विस्तार वाढून फुलांची सेटिंग करायची. एकदा का सेटिंग झाली, आपल्याला 2 किंवा 3 फळं अपेक्षित असतात. प्रतिवेल 2 किंवा 3 फळं आपल्याला मिळाली, एकदा अंदाज आला, की मग आपण 12-61 बंद करून 13-0-45 कडे जातो. जिथं आपल्याला वेलाचाही विस्तार आता झाला पाहिजे आणि 45 दिल्यामुळे सोबतच फळ पण पोचलं पाहिजे आणि त्याच वेळेला भुरीसारखी समस्या येते. मग ती टाळण्यासाठी पोटॅशची पोटॅशची गरज. जी मात्रा आहे ती वेलीमध्ये जर चांगली राहिली तर भुरीची समस्या येणार नाही. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात आपण 052-34 आणि 0050 या दोन्हींचा विचार करू शकतो. जिथं आपल्याला फळपक्वता ही महत्त्वाची असते. तर हे जे ग्रेड आहेत तर हे पिकाची आवश्यकतेनुसार बनवलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला ते वापरणं गरजेचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला 12-61 लवकर वापरले तर आपल्या पिकाचा वेलीचा विस्तार म्हणावा इतका होणार नाही आणि मग त्याच्या समस्या तुम्हाला पुढे येतील. 19-19 जास्त कालावधीसाठी चालवलं तर जे फळांची सेटिंग आहे ती जमिनीकडे जमिनीच्या जवळ न होता वेलीपासून लांब लांब होईल. जितकी जमिनीपासून लांब होईल तितका फळ पोसण्याची समस्या आपल्याला येईल. मग त्यासाठी हे ग्रेड योग्य टप्प्याने योग्य ग्रेड वापरणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा फळ पक्व करायचं असतं किंवा आपल्याला आता या प्लॉटचा व्यवहार करायचा असं आपला एक निर्णय होतो आणि एखादं दुसरं फळ कापून पाहिल्यानंतर बऱ्यापैकी तिथं कलर आलेला आहे चांगला. तर तशा परिस्थितीमध्ये आपण पोटॅशियम शोनाइड ज्यामध्ये मुबलक प्रमाणात गंधक असेल, मॅग्नेशियम असेल आणि पोटॅश पोटॅश असेल, असेल. तिन्ही अन्नद्रव्याची एकत्र पूर्तता होते. तर त्याचाही वापर आपण करू शकतो. फवारणीतून आपण चिलेटेड फेरस देऊ शकतो. जे फेरसच्या वापरामुळे रंग चांगला येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन करायचं असतं. तर ह्या सर्व अन्नद्रव्यांचा वाटा या पिकामध्ये महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमची मुख्य अन्नद्रव्ये असतील, सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील आणि दुय्यम अन्नद्रव्ये असतील, या सर्वांना समतोल विचारात घेऊन आपल्याला जावं लागतं. वेलवर्गीय पीक आहे म्हणून तिथं सल्फरची मात्रा जाणीवपूर्वक वेगळी वापरण्याची गरज नाही. सिंगल सुपर फॉस्फेटमधूनही आपल्याला सल्फर मिळतो, 0050 मधूनही मिळतो, पोटॅशियम शोनाइड मधूनही मिळतो. तर तिथून आपण देऊ शकतो. परंतु खूपच अति जास्त प्रमाणात थंडी जर आली, तर त्या परिस्थितीमध्ये आपण एखादा दुसरा किलो सल्फर हे सल्फरचा ठिबकद्वारे वापर आपण देऊ करू शकतो. आणि जसं आता पोटॅशचं पण तुम्ही सांगितलं म्हणजे फळामध्ये जी काही गोडी जी आहे हो. ती साखरेचं प्रमाण सुद्धा जे आहे तर ते ते पोटॅश पोटॅशमुळे वाढत जातं. हो. म्हणजे पोटॅशचा सुद्धा रोल जो आहे तो कलिंगड पिकामध्ये खूप महत्वाचं आहे. महत्वाचा आहे. ते सर आता म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण या पद्धतीने तुम्ही जे आता सांगितलं त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर निश्चितच जी क्वालिटी म्हणतो आपण ती शेतकऱ्याला चांगली मिळणार आहे. क्वालिटी बरोबर क्वांटिटी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळणार आहे. ते तर सर आता ह्या गोष्टी अन्नद्रव्य व्यवस्थापनापर्यंत ठीक आहे. परंतु काही कलिंगड पिकामध्ये आंतरमशागत हो. किंवा त्याचा काही रोल आहे का? म्हणजे कसं होतं काही वेळेला आपण जे काही बेडमध्ये लागवड करतो आणि त्या वेली ज्या आहेत त्या कशा पद्धतीने राखणं गरजेचं आहे? किंवा काही शेतकऱ्यांचा असं आहे, की एका वेलीवर आपण फळं किती ठेवली पाहिजेत? काही शेतकरी 3-4 फळांपर्यंत किंवा 2 फळांपर्यंत राहिलं पाहिजे, 3 फळं
याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कशा पद्धतीने आपण आंतरमशागत केली पाहिजे? नाही, आंतरमशागत महत्त्वाची आहे. जितकं टोमॅटो, मिरचीसाठी आपण काळजी घेत असतो, महत्त्वाच्या आंतरमशागती करीत असतो, तितकंच महत्त्वाचं कलिंगड पिकामध्ये पण आहे. ते 2 अनुषंगाने जो एक तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे, की जे फळांची संख्या रेग्युलेट करणं, ते इम्पोर्टंट आहे. आणि ती फळांची संख्या नियंत्रित किंवा आपण काय म्हणतो ना, आपण ठरवल्याप्रमाणे घेणं हे खूप गरजेचं आहे. आम्ही शेतकऱ्यांना हिशोब सांगत असतो, की तुम्ही 5,800 साधारणपणे रोपं लावली. प्रति वेल 2 जर 2 फळं फळं ठेवली. ठेवली, तर अंदाजे तुम्हाला 11,000 फळं मिळणार आहे. 11,000 फळांचं वजन तुम्ही 2 किलो केलं, तर तुम्हाला 22 टन उत्पादन मिळणार आहे. 11,000 फळांचं वजन तुम्ही 3 किलो केलं, तर तुम्हाला 33 टन ठीक आहे. उत्पादन मिळणार आहे. मग हे तुम्हाला जास्त क्वांटिटीकडे जाण्याची गरजच नाही. हा बरोबर. पहिला महत्त्वाचा मुद्दा. 2 फळं ठेवून त्याचं वजन किती वाढवू शकतो, तर त्यासाठी प्रयत्न करणं ते गरजेचं आहे. बरोबर. आता हे कागदोपत्री गणित झालं. हे प्रत्यक्षात येईलच असं नाही. त्याला पण अनेक गोष्टी आहेत, की जे वेलीच्या पहिलं फळ लागतं, त्याची साईज कधी पण जास्त होते. 5 किलो, 7 किलो, अगदी 10 किलोपर्यंत पण फळं जातात. आणि जे थोडंसं पुढं नंतर लागलेलं दुसऱ्या नंबरचं फळ आहे, तर त्याची साईज 2 किलो, 3 किलोपर्यंतच थांबून जाते. कितीही प्रयत्न केले तरी अशा पद्धतीने होतं. मग आता एका वेलीला 2 फळं ठेवणं हे एक आंतरमशागतीचा भाग आहे. मग त्यात काय करायला लागतं, की ज्यावेळेस आपल्याकडे सेटिंग त्या पद्धतीचं झालं, की नत्रयुक्त खतांचा वगैरे थोडासा वापर वाढवायचा. तेवढा एक 4 दिवसासाठी, 8 दिवसासाठी वाढवायचा. जेणेकरून जे वेलीचं पुनरुत्पादनासाठी जे काही लक्ष्य आहे, तर ते विचलित करायचं आणि ते परत एकदा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे वाढीसाठी आपण डायव्हर्ट करायचं. ती एक गोष्ट करू शकतो. त्यानंतर दुसरं काय, तर आपण मजुरांकरवी पण बहुतांशी शेतकरी, की 2 फळं जी चांगली आहेत, जी कधी-कधी 3 फळं, 4 फळं आलेली असतात. मग त्यातलं खराब कोणतं आहे? काही फळं वाकडी असतात, काहींना थ्रिप्सचा डॅमेज झालेला असतो. ही सगळे चेक करून ती फळं आपण काढून टाकतात. काही मजुराकरवी तेही करतात. मग 2च फळं राहतात. आंतरमशागतीचा हा फळांच्या बाबतीतला भाग झाला. त्याही पूर्वी आपल्याला मी मागच्याही व्हिडिओमध्ये आपल्याला बोललो होतो, की एका बेडवर एकच लाईन लावणं हे संयुक्तिक मानलं जातं. कारण का? झिगझॅग पद्धतीने लावणं किंवा जोडोळ पद्धत लावणं यामुळे काय होतं, ठिबकची नळी ज्या बाजूच्या वेलीला पाणी चांगलं देते, तिथं वेल चांगली वाढते. कदाचित तिथं पाणी जास्त झालं, अन्नद्रव्य जास्त झाली, तर ती वेली वाढेल किंवा अतिरिक्त पाण्यामुळे ती वेली कमी वाढते, साईडची वाढते. म्हणजे एकसारखेपणा तिथे येत नाही. त्यामुळे आम्ही सांगतो, की एका बेडवर एकच लाईन लावा. ठिबकची नळी जो जमिनीचा उतार निसर्ग नियमाप्रमाणे, आता निसर्ग नियमाप्रमाणे कसा ओळखायचा? तर तुमच्या प्लॉटच्या आसपास वाहणारी नदी कोणत्या दिशेला वाहते किंवा ओढा कोणत्या दिशेला वाहतो, तो झाला निसर्गाचा नियम. मग ज्या दिशेला वाहतो त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला ठिबकची नळी ठेवायची, की निसर्ग नियमाप्रमाणे ते पाणी तिथं वेलीपर्यंत येईल. हा त्यामागचं गणित असतं. आणि ते जर आपण केलं, तर आपल्याला एकच लाईन लावायची. एक लाईन लावल्यानंतर मग काय पुढं काळजी घ्यायची, ज्या बाजूला आपली ठिबकची नळी आहे, त्या बाजूला आपल्याला वेलीचं विस्तार पाठवायचा. मग आपण डाव्या बाजू किंवा उजवी बाजू, एक बाजू कोणती तरी निवडली, की आपल्या सर्व वेलीचा जो कल आहे, तो आपल्याला त्या बाजूला द्यायचा आहे. हे केल्यामुळे काय होतं, तुम्हाला फवारणी करण्यासाठी जी मध्ये जागा आहे, तर ती जास्त कालावधीसाठी मिळते. एक साधारणपणे फळपक्वतेच्या अवस्थेपर्यंत नाही मी म्हणू शकत किंवा काढणीपर्यंत नाही म्हणू शकत, पण फुल धारणा होऊन फळ सेटिंग होईपर्यंत आपल्याला ती जागा मिळते. मग तुमचे जे फवारण्या वगैरे तुम्हाला चालणारा मजूर आहे, तो तिथून चालू शकतो. तेच जर आपण याचं नियंत्रण नाही केलं, दोन्ही बाजूला वेली वाढायला लागल्या, तर त्याला चालायला जागा राहत नाही आणि मग वेलीवर पाय पडला, शेंडा त्याचा कमकुवत झाला, मोडला, तर कधी-कधी शेंड्याकडून मर लागण्याची समस्या येते किंवा उत्पादनात घट येण्याची समस्या येते. त्यामुळे पहिली आंतरमशागत वेलीला एक बाजूला दिशा देणे, एक बाजूला दिशा दिल्यानंतर दुसरी आंतरमशागत, की 2 फळं राहतील कशी याची काळजी घेणे. नैसर्गिक पद्धतीने आपण काही युक्त्या वापरू शकतो, परंतु ते जर नसेल होत आणि जास्तच सेटिंग होत असेल, जर आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी जास्त आली तर सेटिंग निरंतर चालू राहील. तर ती टाळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि 2 किंवा 3 फळांच्या पुढे न जाणे, ह्या 2 गोष्टी आपण आंतरमशागतीच्या बाबतीत करू शकतो. त्यानंतर तिसरी आंतरमशागत अशी, की जे आपलं फळ असतं, तर ते फळ एकाच जागी राहून त्याची जी खालची बाजू आहे, जी बाजू टेकलेली ती खराब होते. तर ती खराब होऊ नये म्हणून त्या फळाची दिशा आणि थोडीशी जागा आपल्याला बदलावी लागते. काही-काही शेतकरी त्याच्या खाली पाचट वगैरे ठेवतात. काही-काही शेतकरी त्याच्या खाली जे आपले प्लेट्स वगैरे असतात, जे आपण जेवणासाठी वापरतो, तर तेही ठेवतात. तर अशा काही आयडिया काही-काही शेतकरी करतात. प्लेट ठेवल्याने धोका असा आहे का, जर आपल्याकडे दव पडत असेल, तर त्या प्लेटच्या तिथं खाली पाणी साचू शकतं आणि तिथं फळ सडू शकतं. पाचट जर ठेवलं तर पाचटाच्या तिथं कीड येण्याची समस्या असते, कारण लपण्यासाठी तिला घर होतं. कीड म्हणजे खास करून अळीवर्गीय कीड. तर ते आपल्या फळाला डॅमेज करू शकतात. म्हणजे जे पण तुम्ही कराल, तर तुमचं लक्ष पाहिजे का तिथं तुम्हाला काही डॅमेज होतोय का? फळाची जागा आणि दिशा बदलण्यासाठी साधारण 6व्या-7व्या दिवशी आपल्याला ही प्रक्रिया 2 किंवा 3 वेळा करावी लागते. एकाच ठिकाणी फळ राहून तिथं खाली फळ खराब झालं, तर फळ सडण्याची शक्यता असते. मग तिची जागा बदलणे गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा ही पण चूक होते, की जागा बदलत असताना आपण पूर्ण फळ हलवतो. त्याची इकडून तिकडे दिशा करतो. त्यावेळेस ते मोडू शकतं. म्हणजे वेलीपासून वेगळं होऊ शकतं. तर काळजीपूर्वक आपल्याला थोडंसं टर्न करायचं आहे. आत्ता असं फळ आहे, नंतरच्या ह्या स्टेजला, नंतर ह्या स्टेजला थोडंसं टर्न करायचंय. जागा वेगवेगळी घ्यायची.
खाली खडे वगैरे असतील, कडक जागा असेल, तर ती न ठेवता नरम जागेवर ते फळ कसं राहील हे आपल्याला पाहिजे. आणि याला सगळ्यात चांगला मार्ग, जेवढे सेटिंग तुम्ही लवकर कराल, तुमच्या वेलीच्या किंवा जमिनीच्या बाजूला जर सेटिंग झालं, तर तुमचं पहिलं फळ तर बेडवरच राहील आणि दुसरं फळ खाली जमिनीत खाली जाईल. जमिनीवर. मग पहिलं फळ जर बेडवर राहिलं, तर ऑटोमॅटिक मल्चिंगवर किंवा चांगल्या ठिकाणी ते फळ राहिलं, तर पहिल्या फळाला तर धोका नाही. दुसरं फळ थोडंसं खाली जाईल, तर तिथं तुम्ही वेलीच्याच पानांच्या वर वगैरे ते फळ ठेवू ठेवू शकता. शकतो. परंतु तुम्हाला वारंवार तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे ही 2 किंवा 3 वेळा हे गोष्ट, एकदा फळ कमी करणे ही गोष्ट, 3 वेळेला आणि चौथी वेळ म्हणजे आपली वेलीला दिशा देणं, असं 4 वेळेला आपल्याला मजुरांकरवी अंतर्मशागत करणं हे खूप गरजेचं गरजेचं असतं. निश्चितच त्याचं सर म्हणजे आंतर मशागतीचा जो काही महत्व आहे कलिंगड पिकामध्ये, त्या दृष्टिकोनातून आहे की जे आपल्याला क्वालिटी उत्पादन आहे करायचं. ते राखण्यासाठी या हं. आंतर मशागतीत जे काही तुम्ही महत्वाचे मुद्दे जे सांगितलेत ते उपयोगात शेतकऱ्यांना येणारच आहेत. त्याचं सर कलिंगड पिकामध्ये एक महत्वाचा म्हणजे आपण म्हणतो इश्यू आहे, जो प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावतो, तो म्हणजे फळमाशीचा. हो. म्हणजे फळमाशीमुळं मला असं वाटतं बऱ्यापैकी जे उत्पादनामध्ये घट जे येते, ती फळमाशीमुळे येते. कारण की त्याची जी क्वालिटी आहे ती पूर्णपणे खराब होते कलिंगड हो. पिकामध्ये. तर म्हणजे याच्याबद्दल काय म्हणजे ते फळमाशीचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो कलिंगड पिकामध्ये? आता कलिंगड पिकामध्ये एक माशी आपल्याला पाहिजे असती, ती येत नसती, ती म्हणजे मधमाशी. मधमाशी. आणि जी माशी आपल्याला नको असती, जी ती आपल्या येत पिकाला असते. त्रास देणारी, तर ती फळमाशी, ती न बोलावता येत असते. ह्या 2 गोष्टी. तर आपल्या परिसरामध्ये आसपास कलिंगड, काकडी, दुधी, दोडका किंवा गिलक या 5 पिकांपैकी कुठं आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जर शेती असेल, तर फळमाशीपासून आपल्याला आपलं पीक जपण्यासाठी खूप आधीपासून प्रयत्न करावा लागतो. जिथं ही पिकं नसतील, तरी पण फळमाशी येईल, पण तिथे धोका थोडासा तुलनेने कमी असेल. याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो. तर ती आदर्श पद्धतीने इथं करू करणं शकतो गरजेचं आहे. आणि बरोबर. हे कमी खर्चात किंवा जे प्रतिबंधात्मक म्हणतो ते आपल्याकडून होतं. कारण फळमाशी येण्याची जी अवस्था आहे, त्याच अवस्थेला मधमाशी येईल. मधमाशी येण्यासाठी आपण मधमाशीला आमंत्रण देतोय आणि जर फळमाशीसाठी काही कीटकनाशक किंवा काही फवारण्या केल्या, तर ती मधमाशी मधमाशी जाईल. जाईल. मग आपल्याला जी कीड पाहिजे म्हणजे जी आपले मित्र कीड आहे, ती पण राहणार नाही आणि जी शत्रू कीड आहे, तर तिचं व्यवस्थापन होईल किंवा नाही होईल. त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपल्याला कामगंध सापळे लावणे. कामगंध सापळे ही खूप साधी आणि सोपी टेक्निक आहे, का जिथं जो मादी पतंगाचा जो गंध आहे, तर तो त्या सापळ्यामध्ये असतो. त्यामुळे नर पतंग तिथे अट्रॅक्ट होतो. नर कीड जर तिथं गेली, तर जे काही पुढचं पुनरुत्पादन आहे, तर ते थांबतं आणि ही मादी कीड आपल्या फुलामध्ये अंड घालण्याचं काम करू शकत नाही, जर तिथं नरच उपलब्ध नसेल तर. मग नर पतंग अटकवण्यासाठी ही उपाययोजना आहे. मादी कीड फुलामध्ये अंड घालते. त्यानंतर ते फूल बंद होतं आणि त्यातून फळ सेटिंग झाल्यानंतर आतून कीड किंवा बाहेर अळी बाहेर बाहेर येते. येते. ज्यावेळेस फळ साधारणपणे चेंडूच्या आकाराचं बनतं, त्यावेळेस आपल्याला कळतं, की आपल्या फळामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव झाला. तोपर्यंत बहुतांशी कालावधी निघून गेलेला असतो आणि आपल्याकडे जर सेटिंग 2 किंवा त्यापेक्षा जास्त फळांचं नसेल, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात हा लॉस होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यायची, की ज्या वेळेस आपल्याला प्लॉटमध्ये फूल येण्याची अवस्था असेल, त्याच्यापूर्वीच प्लॉटमध्ये सुरुवातीला 2 ते 3 कामगंध सापळे फळमाशीचे लावणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस फूल येईल, त्यावेळेस परत 3 सापळे नवीन लावणं गरजेचं आहे. असे 6 सापळे आपल्या प्लॉटमध्ये जागोजागी लावणं म्हणजे आपल्याला एकरी खूप 6 सापळे आपले एकरी 6 सापळे गरजेचे आहेत. लावणं. ह्या सापळ्यांमधलं जे काही गंध आहे, तर त्याची जी काही काम करण्याची पद्धत आहे, ती साधारण 15 दिवस टिकते. तर 15 दिवसांनी पहिल्या 3 सापळ्याचं 15 दिवसांनी आणि दुसऱ्या 3 सापळ्यांचं परत पुढच्या 15 दिवसांनी आपल्याला तो ल्युअर मधला तो बदलणं गरजेचं आहे. तो ल्युअर बदलतानाही खूप काळजी घ्यावी लागते. त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून चालत नाही. कॅरी बॅगमध्ये वगैरे हात लावून आपण तो ल्युअर बदलतो. आणि ज्या काही रासायनिक कीटकनाशकांच्या आपण फवारण्या घेतो, त्या फवारणी करत असताना त्या सापळ्याच्या आसपासची जागा आपल्याला चुकवायला लागते. कदाचित आपण एखादं कीटकनाशकचा स्प्रे त्याच्यावर गेला आणि ह्या सापळ्याचा जो गंध आहे, तर तो जाऊन त्या कीटकनाशकाचा गंध तिथं राहतो आणि तो जर राहिला, तर मग आपल्या याचा उपयोग होत नाही. मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस कलिंगड लागवड केल्यानंतर चांगली ब्रँचिंग चालू झाली, की 3 सापळे लावल्यावर तुम्हाला अंदाज येईल आपल्या परिसरामध्ये किती कीड आहे. तुम्ही त्या सापळ्यामध्ये जाऊन पाहिलं त्या डब्यामध्ये ती कीड जमलेली असेल. जितकी जास्त जमेल तितके सापळ्यांची संख्या तुम्हाला वाढवावी लागेल. कदाचित 6हून जास्त सापळे आपल्याला लावायला लागतील आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता रासायनिक पद्धतीत जर तुम्ही गेला, तर जे अळीवर्गीय कीटकनाशक आहे, तर त्या कीटकनाशकामध्ये गूळ किंवा एखादं ज्यामध्ये गोड असा वास आहे, म्हणजे जे आपलं फ्लोरोफिक सारखं म्हणजे प्रोटीन हायड्रोजिलेट बेस प्रॉडक्ट आहे. तर त्याचा जर तुम्ही हो, वापर हो. केला, तर त्या गोड वासामुळे ती माशी तिथे आकर्षित होते आणि जे रसायन आपण वापरले त्यातून ती नष्ट होते. परंतु कीटकनाशक किंवा रासायनिक उपाययोजना करत असताना मधमाशीला धोका आहे. तर त्यासाठी आपल्याला हे नियोजन प्रतिबंधात्मक सापळ्याच्या माध्यमातून करणं करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. निश्चितच आता म्हणजे फळमाशीच्या नियंत्रणामध्ये जे काही एकात्मिक म्हणजे कीड व्यवस्थापना मध्ये की तो जो सापळा आहे त्याची लावण्याची वेळ हं. हा खूप महत्वाचा महत्वाचं. मुद्दा मला हं, जाणवला, हं. की ती जी वेळ आपण जर चुकवली
तर त्याचा नंतर लावून काही उपयोग उपयोग होणार होणार नाही आणि जे नुकसान आपल्या कलिंगड पिकामध्ये होणार आहे ते होणारच आहे. हो. त्याच्यामुळं ते काही कामगंध सापळे जे काही साहेबांनी सांगितले त्याची लावण्याची जी वेळ आहे ती शेतकरी बंधूंनी जाणून घेतली पाहिजे आणि निश्चितच त्याच वेळेला त्याचा जर उपयोग केला तर निश्चितच जे काही फळमाशीचं नियंत्रण आहे ते आपण करू शकतो. आता हे फळमाशीनंतर मर रोग जो आहे, कलिंगड पिकामध्ये मर रोग मोठ्या प्रमाणात येतो आणि त्यामुळेही खूप नुकसान जे आहे कलिंगड पिकामध्ये होतं. तर त्याचं म्हणजे काय आपण नियोजन कशा पद्धतीने करू शकतो त्या? मर रोगाचं जे व्यवस्थापन आहे, तर मर रोग येण्यासाठी जे कारण आहे, तर आपल्याकडं बॅक्टेरियल विल्ट येऊ शकतो किंवा बुरशीजन्य रोगाने मर येऊ मर येऊ शकतो. शकतो. बरोबर आणि आहे. तिसरी एक जी समस्या आहे, तर ती आकस्मिक मरची. परंतु कलिंगडमध्ये आपला जो अनुभव आहे किंवा शेतकऱ्यांना जो समस्या भेडसावते, तर ती आकस्मिक मरची जास्त भेडसावते. बुरशीजन्य रोगाची भेडसावत नाही. कारण का? तर शेतकरी बुरशीनाशकांची आळवणी वगैरे वेळच्या वेळी वापर करत करत असतात, असतात. वापर बरोबर. करत असतात किंवा जमिनीची मशागत करत असताना बुरशीचं निर्मूलन बऱ्यापैकी करत असतात. परंतु आकस्मिक मर नियंत्रणात आणणं शक्य होत नाही. त्याला कारण काय? तर एका वेलीवर 2 फळं किंवा 3 फळं जर असतील, तर एका वेलीवर साधारण 12-15 किलो वजन पोसण्याचं काम चालू असतं. आणि त्या वेलीचा जो काही बुंदा आहे किंवा खोड आहे, तर ते अगदी छोटं असतं. ते एवढ्या कमी जागेतून आपल्याला 12-15 किलो वजन पोसण्यासाठीचे जे अन्नद्रव्यांचं वहन आहे. आदान-प्रदान करायचंय, वहन करायचंय. मुळाकडून जे काही आपण रासायनिक अन्नद्रव्य देतो, ती पानांपर्यंत पोहोचवायची आणि पानांनी बनवलेलं अन्न मुळांपर्यंत आणून वहनपर्यंत द्यायचं. आणून द्यायचं. हे जे आदान-प्रदान आहे, तर यामध्ये अडथळा येतो. आणि हे करत असताना जर चुकून आपल्याकडून अतिरिक्त पाणी झालं, तापमानात चढ-उतार जास्त झाला, तर त्या परिस्थितीमध्ये आपली जी वेली आहे, तर ती गुदमरते किंवा ज्याला आपण काय म्हणतो, काम करायची बंद होऊन जाते. त्या परिस्थितीमध्ये जो हार्ट अटॅकचा जो प्रकार आहे किंवा त्याच पद्धतीचा तो अटॅक तिथं वेलीवर येतो आणि वेल अचानक बसायला चालू होते. मग फळ पोसण्याच्या अवस्थेत जर असेल, तर ती आकस्मिक मर असण्याची शक्यता जास्त आहे आणि सुरुवातीच्या अवस्थेत असेल, तर बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य ती समस्या रोगाचा. असू शकते. बुरशीजन्य, जीवाणूजन्य असेल, तर तुम्ही रासायनिक व्यवस्थापन निश्चित करू शकता. पण आकस्मिक मर येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं उपाययोजना नाही. त्यासाठी आपल्याला जे काही चहूबाजूनी जे व्यवस्थापन आहे, मग पाण्याचं व्यवस्थापन. मी मागच्या व्हिडिओत सांगितलं, की रोप लावल्यानंतर पाणी नियंत्रित द्या, जेणेकरून त्याची मुळी जास्त विस्तारित होईल आणि वेल सशक्त बनेल. तर बरोबर. ते पाणी नियंत्रित देणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, वारंवार समुद्री शेवाळे अर्क किंवा आपले जे ह्युमिक आहे, तर जेणेकरून पांढरी मुळी चांगली राहील. पांढरी मुळी राहिली तर अन्नद्रव्याचा प्रवाह हा जास्त पद्धतीने चालू राहील. त्यानंतर खोड सशक्त होण्यासाठी जे फॉस्फरसयुक्त अन्नद्रव्य तर ते त्याचा वापरणं गरजेचं आहे, वापर जेणेकरून गरजेचा. खोडाचा आकार किंवा खोडाचा जो काही घेर आहे तो मोठा राहील आणि अन्नद्रव्याचं वहन व्यवस्थापन मोठं चांगलं. होईल. त्यानंतर चौथी गोष्ट, की जे स्ट्रेस प्लांटवर येतो, स्ट्रेस येण्याची बहुतांशी कारण तापमान असेल, कीड रोग असेल, तर तो स्ट्रेस न येण्यासाठी सिलिकॉन सारख्या अन्नद्रव्यांचा वापर करणं गरजेचं आहे. तर या सर्व बाजूंचा आपण टप्प्याटप्प्याने मेळ जर साधला, तर आपल्याला मर रोगापासून आपली वेली वाचवता येते. त्याही नंतर महत्वाची गोष्ट, पाणी वापरण्याची जी वेळ आपण जी बोललो, की दिवसा असणं गरजेचं आहे, सायंकाळच्या वेळी वापरू नये, वापर नाही. जिथं वेली गुदमरण्याची शक्यता वाढते. तर या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या, तर मर रोगापासून आपण आपलं वेली वाचू शकतो. याला एक प्रतिबंधात्मक आम्ही जे व्यवस्थापन सांगतो, की तुम्ही कलिंगड लागवड केल्यानंतर 20 दिवस, कलिंगड लागवड केल्यानंतर 40 दिवस आणि कलिंगड लागवड केल्यानंतर साधारण 60 दिवस. जे बियाणी लागवड करतात आणि जे रोपानी करतात त्यांना 15, 30 आणि 45 दिवस. या 3 टप्प्यांमध्ये आपण जैविक व्यवस्थापन स्लरीच्या माध्यमातून करायला सांगतो. त्यामध्ये शेण, गोमूत्र, गूळ, ताक किंवा दही हे सगळं एकत्र करून त्याची स्लरी बनवायची. साधारण 200 लिटर जर स्लरी बनवली, तर ही स्लरी 3 ते 4 दिवस बनवून ठेवायची. ती ढवळत राहायची आणि ज्या दिवशी आपल्याला शेतामध्ये वापरायची, त्याच्या पूर्वी साधारण 3 ते 4 तास त्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा असेल, ट्रायकोडर्मा वगैरे, सुडोमोनास असेल, सुडोमोनास. त्यानंतर एन-पी-केचे जे बॅक्टेरिया आहेत, नत्रस्फुरत पालाचे बॅक्टेरिया, यापैकी नाहीच कोणतं मिळालं, फक्त फॉस्फेट सोल्बिलायझिंग बॅक्टेरिया जरी मिळाले तरी चालतील. ते बॅक्टेरिया त्याच्यात ॲड करायचे. त्यासोबत जे व्हॅम आहे, म्हणजे ज्याला आपण मायकोरायझा म्हणतो, तर ते मायकोरायझा त्यात ॲड करायचं. हे सगळं एकत्र ॲड केल्यानंतर ही स्लरी आपल्याला 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस किंवा जर बी लावलं असेल तर 20 दिवस, 40 दिवस आणि 60 दिवस या दिवशी ती आळवणी करणं गरजेचं आहे. ही जर आळवणी केली तर याच्यात फायदा काय होतो? स्लरी असल्यामुळे तुमच्या मुळीचा वाढ चांगली होते. त्याच्यात जीवाणूजन्य खत असल्यामुळे जे जमिनीतून अन्नद्रव्याचा अपटेक आहे तो चांगला तो राहतो. चांगला होतो. ट्रायको आणि सुडोमोनास असल्यामुळे जे बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य समस्या येणार आहे त्याला तो अटकाव होतो आणि व्यायाम किंवा जे आपण मायक्रोरायझा म्हणतो, मायक्रोरायझा बनवल्यामुळे मुळांच्या जे काही केसाळ रचना आहे तर त्याच्यावर त्याची एक आवरण बनतं आणि मायक्रोरायझाला राहण्यासाठी घर मुळांनी दिलं, म्हणून मायक्रोरायझा मुळांना लागणारं अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतं. असं दोघांचं एक संयुक्त काम चालतं आणि त्यातून आपले वेली सशक्त राहण्यासाठी किंवा आपलं पीक सशक्त राहण्यासाठी मदत होते. तर हे जर शेड्यूल फॉलो केलं तर बऱ्यापैकी ही समस्या आपण टाळू शकतो. हे करत असताना
ज्यावेळेस आपल्याला हे व्यवस्थापन करायचं या दरम्यान कुठल्याही बुरशीनाशकाची आळवणी जमिनीतून आपण करू शकत करायचं. नाही. जर आपण जैविक करतोय तर बुरशीनाशक टाळावं लागेल. जर आपल्याला ती समस्या जाणवली, बुरशीजन्य समस्या जाणवते किंवा आपल्याला बुरशीजन्य मर आल्यानंतर एखादी दुसरी वेली सुकलेली दिसते, तर आपण जैविक न करता रासायनिककडे जावं. रासायनिक मधून आपल्याला तत्पर रिझल्ट दिसतील. जैविकचे रिझल्ट आपल्याला निरंतर राहतील, परंतु त्यासाठी थोडा वेळ द्यावा वेळ लागेल. द्यावा लागतो, अशा कालावधी. पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थापन करता येईल. मग आता मर रोग झाला, तुम्ही मर रोगाचं नियोजन पण सांगितलं. पण मर रोगाच्या बरोबरच कलिंगड पिकामध्ये डावणी असेल, भुरी असेल, ह्या रोगांचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मग त्याचं सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय उपाययोजना असतील? आता भुरी रोगाचा जर विचार केला तर कोरडं हवामान झालं, थंडी वाढली तर भुरीची भुरी समस्या समस्या वाढते. वाढते आणि फळपक्वतेच्या अवस्थेमध्ये ही एक भुरीची समस्या येते. कारण का? तर भुरी रोग न येण्यासाठी पिकामध्ये किंवा वेलीमध्ये जितकं पोटॅश जास्त, पालाची मात्रा मात्रा जास्त. जास्त, तेवढी भुरीची समस्या कमी येते. तसंच डावणीचा जर विचार केला तर फळपक्वतेच्या अवस्थेपर्यंत जेव्हा फॉस्फरसची पिकाला गरज जास्त असते, त्याच कालावधीमध्ये फॉस्फरस कमी पडला तर डावणीची समस्या येते. त्यात जर आपल्याकडे धुकं पडत असेल, दमट हवामान असेल किंवा थोडंसं उष्ण दमट असेल, तर त्या परिस्थितीमध्ये डावणीची समस्या येते. तर या दोन्ही समस्या टाळण्यासाठी डावणी मिल्ड्यूवर नियंत्रण आणणारे बुरशीनाशक वेगळे, भुरीसाठी नियंत्रण आणणारे वेगळे. आपल्याकडे जे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डच्या रिकमेंडेशन प्रमाणे जे ॲझॉक्सिस्ट्रॉबिन आणि क्लोरोथॅलोनिल हे एकच बुरशीनाशक आहे जे कलिंगड पिकासाठी आपण वापरतो. फवारणी करू शकतो. जर आपल्याला सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड व्यतिरिक्त जे शेतकऱ्यांना चांगले अनुभव आले, म्हणजे शेतकऱ्यांनी वापरले आणि त्यांना खूप फायदेशीर ठरले, तसं भुरीमध्ये जर तुम्ही गेले तर जे थायोफिनेट मिथिल असेल, कार्बनडेन्झिम असेल, त्यानंतर डायफेनकॉनिझॉल असेल, हे भुरीसाठी काम करतं. जर तुम्ही डाउनी मिल्ड्यूच्या याच्यात जर गेले तर मेटॅलॅक्झिल मँकोझेब एकत्र कॉम्बिनेशन असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल किंवा कॉपर हायड्रॉक्साईड असेल, तेही खूप चांगलं काम करतं. ॲझॉक्सिस्ट्रॉबिन हा घटक असेल, तो दोन्ही भुरी आणि डावणी डावणी दोन्हीवर पिकावर. काम करतो. तर अशा पद्धतीच्या बुरशीनाशकांचा आपण निवड करू शकतो आणि फवारणी करू शकतो. बुरशीनाशक निवडताना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रतिबंधात्मक जर आपण वापरतोय, तर आपण सिस्टिमिक आणि तुलनेने महागडे असे बुरशीनाशक वापरू शकतो. एकदा का प्रादुर्भाव झाला, भुरीची समस्या जास्त आहे किंवा डावणीची जास्त आहे, तर त्या परिस्थितीमध्ये आपण कॉन्टॅक्ट फंगिसाइड आणि तुलनेने थोडेसे स्वस्त हे आपण वापरू शकतो. कारण ते एकदा का रोग आला की क्युरेटिव्ह काम करतात. जे रोग न येण्यापूर्वी काम करतात ते प्रिव्हेंटिव्ह काम करतात. प्रिव्हेंटिव्ह हे शक्यतो सिस्टिमिक करतात आणि क्युरेटिव्ह हे शक्यतो कॉन्टॅक्टवाले करतात. त्यामुळे ते आपल्याला निवड करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये. म्हणजे भुरी आणि डावणीसाठी म्हणजे आता तुम्ही म्हटलं CIB सेंट्रल इन्सेक्टिसाइड जो बोर्ड आहे, हो. त्याच्यामध्ये काहीतरी म्हणतं 1 का 2 एकच औषधं औषध. हो. रिकमेंडेशन आहे. परंतु शेतकऱ्यांच्या अनुभवातून काही जे काही बुरशीनाशकं हो. असतील, त्याचा वापर केल्यानंतर निश्चितच त्याचा आपण कंट्रोल जो आहे, तो फायदा मिळाला. फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्याच्यात सर आता रोग आपण पाहिले, परंतु कलिंगड पिकामध्ये व्हायरस ही एक समस्या आहे, हो. जी सुरुवातीपासून जर आली, तर आपलं जे काही पीक आहे, की जे उत्पादन आहे, ते बऱ्यापैकी आपलं शेतकऱ्यांना कमी मिळतं. हो. तर ते व्हायरसचं नियंत्रण करता येऊ शकतं का? आणि येऊ शकत असेल तर त्याच्यामध्ये काय उपाययोजना आहेत? म्हणजे कशा पद्धतीने आपण करू शकतो? व्हायरस बद्दल आधी खूप सविस्तर आम्ही बोलत होतो आणि शेतकऱ्यांना व्हायरस बद्दल समजून सांगायला लागायचं. परंतु गेला जो कोविडचा कालावधी गेला, सगळ्यांनी व्हायरसचा अनुभव घेतला, घेतला, बरोबर की आहे. कोविडमध्ये जे काही एकदा का कोविड झाल्यानंतर त्याला नियंत्रण नाही. प्रतिबंध म्हणून लस जी आली होती, सर्वांनी ती लस घेतली. कारण ज्याला त्याला माहीत होतं, की याला नियंत्रण नाही, याला लस किंवा ज्याला प्रतिबंध आहे तो करणे. तोच करणं गरजेचं आहे. तेच आपल्या पिकांच्या बाबतीत होतं. मग ते मिरचीचा व्हायरस असेल, टोमॅटोचा असेल, कलिंगडाचा असेल, जे पण पिकं आहेत, तर त्यांना व्हायरस येण्यापूर्वी अटकाव करणं गरजेचं आहे. व्हायरस येण्याचं कारण काय? तर कोणताही कीड किंवा कोणतीही रोग पिकामध्ये का येते? तर त्याला 3 बाबी जुळायला लागतात. एकतर ती कीड तिथं असणं, त्या किडीचं जे काही अंश म्हणतो आपण, म्हणजे त्या किडीचं किंवा त्या रोगाचे काही बीजाणू किंवा त्याची एखादी पिढी तिथं असणं. दुसरं त्याला वातावरण. वातावरण, अनुकूल वातावरण मिळणं आणि तिसरं त्या किडीला जगण्यासाठी किंवा त्या किडीला तिचं जीवनमान पूर्ण करण्यासाठी तिथं होस्ट म्हणजे ज्याला आपण घर ते असणं. तर ह्या 3 गोष्टींचं जर जुळून आल्या तरच तिथं आपल्याकडे कीड किंवा बुरशी येते. मग आता आपल्याही कुटुंबात आपण पाहतो, की काही व्यक्ती असतात, की ज्यांना आजार कधी येत नाही आणि काही व्यक्ती असतात, की ज्या वारंवार आजारी पडत असतात. मग हा ज्याच्या त्याच्या इम्युनिटीचा भाग आहे. मग ती इम्युनिटी पिकामध्ये पिकाची इम्युनिटी कशी? त्या इम्युनिटीसाठी तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करता? तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन कसं कसं करता? करता? बरोबर. पिकाला तुम्ही कशा पद्धतीने सशक्त ठेवतो. सशक्त ठेवता? तर त्यावर हे सगळं अवलंबून असतं आणि व्हायरसला बिलकुल नियंत्रण नाही. व्हायरस येऊ नये म्हणून प्रतिबंध करणं खूप गरजेचं आहे आणि व्हायरसचा जो प्रसार आहे, तर रस शोषक किडी खास करून पांढरी माशी असेल किंवा मावा कीड असेल, तर ही करत असते. अशामार्फत तर त्यामार्फत होत असतं. म्हणून तुम्हाला मावा कीड किंवा पांढरी माशी या किडींचा प्रतिबंध करणं. मग ते अळवणीच्या माध्यमातून काही सिस्टमिक इन्सेक्टिसाइड वापरणं किंवा फवारणीद्वारे काही कीटकनाशक वापरणं हे तुम्हाला करणं गरजेचं असतं आणि त्यातून तुम्ही हा व्हायरस टाळू शकता.
बरं आणि आता व्हायरस बद्दल अजून एक गोष्ट महत्वाची आहे, की जे आपण रोप आणतो, हो. त्या रोपामार्फत देखील आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये प्लॉटमध्ये व्हायरस येऊ शकतो का? बियातून रोपातून व्हायरस येणार नाही. नर्सरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही रोप खरेदी करता तर त्यावेळेस तुम्हाला तिथं व्हायरस जर जाणवला, नर्सरीमध्ये जर मावा किंवा जी रस शोषक कीड, पांढरी माशी हे जर नियंत्रणात नसेल, तर तिथं व्हायरस स्प्रेड होऊ शकतो. परंतु बियातून आणि रोपातून व्हायरस येत नाही. व्हायरस हा किडीमार्फतच पसरला जातो. त्यामुळे आपल्याला कीड नियंत्रण किंवा किडीचं प्रतिबंध करणं खूप करणे गरजेचं आहे. आणि चांगल्या ठिकाणच्या नर्सरीत चांगल्या मॅनेजमेंट खाली जर रोपं बनवली असतील, तर कदाचित आपल्याला तिथून व्हायरस येण्याची संभावना ही कमीच राहील. आपल्या मुख्य शेतामध्ये आल्यानंतर ती संभावना वाढते. त्यासाठी आपण शोषक किडींच्या व्यवस्थापनावर खूप काळजी घेणं गरजेचं आहे. निश्चितच शेतकरी बंधूंनो, म्हणजे कलिंगड पिकाच्या शाश्वत उत्पादनासाठी जे काही आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 5-6 मुद्द्यांना हात घातलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, रोग कीड व्यवस्थापन असेल, व्हायरस ही जी काही महत्त्वाची समस्या आहे कलिंगड पिकामध्ये त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. फळमाशी ह्या ह्या किडीचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती जी आहे ते तेजस सरांकडून आपण घेतलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारची किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, निश्चितच या व्हिडिओला तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवा, की ही माहिती तुम्हाला कशी वाटली. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, जे कलिंगड करणारे जे काही शेतकरी आहेत, त्यांना ही माहिती तुम्ही शेअर करा. हा आमचा चॅनल म्हणजे ह्या अशा काही नवीन-नवीन गोष्टी किंवा नवीन पिकाविषयी जे काही नवीन तंत्रज्ञान जे आहे, ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आमच्या ॲग्रोस्टार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून त्याचं जे नोटिफिकेशन आहे, तुम्हाला वेळोवेळी येत राहील. धन्यवाद शेतकरी.